विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके देवा यावरी न करावा अवेरू श्री संताची ये माथा चरणावरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विको कमी करतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महागुरु असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आणि अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ सोहळा आणि त्यामधील हे पहिल्या दिवसाचं पुष्प सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या एकनाथ पाटलांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. अरे एका थोर महात्म्याच्या पहाड सिंग महाराज यांच्या 400व्या पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि एवढ्या वर्षापासून ही परंपरा तुम्ही पारखेडकर मंडळी अगदी आनंदात करत आहात. एक सांगू तुतार्यांचा आवाज कमी कर साऊंडला दे म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. इथल्या लोकांना ऐकू आलं पाहिजे फक्त एवढ्या लोकांना. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केले. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. उठून जर पाहिलं मागची जर पब्लिक पाहिली तर तुमच्या गावातला नाही महाराष्ट्रातला कोणताच माणूस म्हणणार नाही की पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे महाराज. बरोबर आहे का नाही? 7व्या दिवसाची पब्लिक पहिल्या दिवशी आली. बरोबर आहे का नाही? आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन मला खूप आवडतं महाराज. मी नेहमी सांगतो पहिल्या दिवसाचं कीर्तन असं असतं कीर्तन रंगलं तरी प्रॉब्लेम नाही पडलं तरी लोक म्हणतात जाऊ द्या पहिला दिवस आहे. बरोबर आहे का नाही? पण मला पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा दिवस कधीच नाही महाराज. आपण ज्या दिवशी जाऊ तो दिवस आपलाच असतो. विठ्ठल विठ्ठल सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. तुमच्या समोर उभं राहावं अशी माझी अजिबात तब्येत नाहीये. मी पहिल्यांदा आमच्या माझी माऊली यूट्यूब चॅनल यांना म्हणलं तुम्ही लाईव्ह बंद करा का 2-3 कीर्तन रद्द केले. लोक म्हणतील तू आमच्याकडे आला नाही जिल्ह्यातल्या कीर्तनाला गेला. बरोबर आहे का नाही? आणि परत कीर्तन रद्द झाले की लोक खूप शिव्या घालतात.
म्हणून मी तुम्हाला बंद करायला लावलं, नाही तर मी कधीच कोणाला बंद करायला लावत नाहीये, कारण तब्येती बरोबर नाहीये. आणि पहिला चोक माझा पारखेडमध्ये आहे, म्हणून जशी ज्ञानोबराय तुकोबराय सद्बुद्धी देतील तसं या भंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल मंडळी, आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत गड्यांनो, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. अरे एका साधूची सेवा, एका संताची सेवा, एका महात्म्याची सेवा गेले 400 वर्ष तुम्ही सर्व मंडळी करत आहात. भाग्यवान आहात तुम्ही. अरे बहुत सुकृताची जोडीन म्हणून विठ्ठली, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडल. तुकोबरायचं प्रमाण किती सुंदर आहे पहा. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, सापडायला बसणारे मंडळी. तुकोबराय सांगतात काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात. एका थोर महात्म्याची, एका थोर महात्म्याच्या साधूची सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. बसणारे मंडळी, 2 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्याने काही उत्सव घडले पाहिजेत. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. का देवाचा उत्सव साजरा करायचा? अरे ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण रामनवमी साजरी करतोय, आपण हनुमान जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण महाशिवरात्र साजरी करतोय. इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, भगवंताचे उत्सव साजरे करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये. पुराणो, भगवंताचे उत्सव साजरे करणं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं, रामनवमी साजरी करणं, हनुमान जयंती साजरी करणं हे भारतातल्या हिंदू लोकांचं कर्तव्य नसून भगवंताचा उत्सव साजरा करणं हा तुमचा आणि माझा धर्म आहे. गड्यानो, धर्म आहे. आणि मग महाराज, देवाचा उत्सव नाही जीवनामध्ये घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव घडला पाहिजे. हल्ली लोक देवाचेही उत्सव करत नाही, साधूचेही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली महाराज. 90 वर्षांच्या म्हाताऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. तू काय केलंय तुझा वाढदिवस साजरा करायला? काय लोकांना एवढी आता ती महाराज येड लागलंय. कोणी कोणाची अॅनिव्हर्सरी साजरी करायला लागलं, कोणी 65 साजरी करायला लागलं, कोणी 61 साजरी करायला लागलं, कोणी सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करायला लागले. एक सांगू तुम्हाला, ज्यांनी काही कार्य केलेलं आहे त्यांचा उत्सव असतो महाराज. ज्यांचा घरच्यासाठीच उपयोग नाही त्यांचे उत्सव साजरे करून काय फायदा आहे? गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य. म्हणून खरं सांगू, साधूचा उत्सव का करायचा? प्रमाण घ्या. मैं संतन को दास, संत मेरे, कडक झाला दादा आवाज, थोडा गोड कर. मैं संतन को दास, संत मेरे मुकुटमणी. मी साधूचा दास आहे, मी संतांचा दास आहे, आणि संत माझे मुकुटमणी आहे. अरे देवाची पूजा चालू असेल तुमच्या घरामध्ये, देवाचा अभिषेक चालू असेल तुमच्या घरामध्ये, आणि एखादा संत जर तुमच्या दारात आला तर महाराजांचं प्रमाण घ्या. देव सारावे परते, संत
आरती किती सुंदर प्रमाणे लक्ष देऊन ऐका. अरे देवाची पूजा चालू असेल आणि एखादा संत जर तुमच्या दारात आला तर महाराज सांगतात देवाची पूजा बाजूला ठेवा, संताची पूजा करा. अजून दुसरं एक प्रमाण देतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. साधूची सेवा केल्यानंतर देवाची सेवा करायची गरज नाही. माया हो, आपल्या तिकडं सुवासनी जेव घालतात का? तुमच्याकडे आहे का ती परंपरा? लक्ष देऊन ऐका. त्याच्यात दोन पद्धती आहे. सुवासनी जेव घालत असताना शाळेतल्या 7वी 8वी 5वी 6वीतल्या मुली जेव घालतात, ही एक पद्धत आहे. आणि सौभाग्यवती मायमावल्या जेव घालतात, ही एक पद्धत आहे. एका शावकाराच्या बायकोने, एका मोठ्या पाटलाच्या बायकोने 11 सुवासनीचं जेवण ठेवलंय महाराज. काय भाग्यवान होती. शावकाराची बायको होती, 500 एकर जमीन होती तिच्याकडे. किती एकर जमीन होती? 500 एकर जमीन. आणि जी माय माऊली जेवायला येणार आहे सुवासीन, तिला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी होती. माया हो, चांदीचं ताट होतं, 25,000 रुपयाची साडी होती. आणि प्रमुख 11च माय माऊल्यांना जेवायला बोलवलं होतं. किती सुंदर प्रसंग आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. जी माय माऊली जेवायला चालली, 25,000ची साडी घातलेली आहे, सोन्याची अंगठी आहे, आणि ती जेवायला जात असताना तिनं 6-7 वर्षाचं लेकरू घेऊन चालले. आता लेकरू, ते लहान लेकराला काय कळतं महाराज? त्याला कीर्तन कळत नाही, काय कळत नाही, छोटं असतं ते. जसं लेकरू गेलं, सुवासनीला नैवेद्य दाखवायचा, तिचं पूजन करायचं, तिची आरती करायची, सगळंच राहून गेलं. ते पोरग जसं गेलं तसं गुलाबजामच्या टोपल्यामधले 2 गुलाबजाम काढले आणि तोंडात टाकले. शावकाराच्या बायकोला राग आला. सुवासनीला नैवेद्य दाखवायचा आहे, सुवासनीला अजून पूजन राहिलं सुवासनीचं, सुवासनीला जे पाय धुवायचे, आणि हे पोरग गेलं, यानं 2 गुलाबजाम खाऊन गुलाबजामचं टोपलं उष्ट केलं. जशी गेली ती पाटलीनबाई तशी त्या पोराच्या हाताला धरलं, त्याच्या 2 गालात मारल्या, त्याला घराच्या बाहेर काढून दिलं. संपलं उदाहरण. कीर्तनाकडे या. 9 महिने 9 दिवस एखाद्या मायमाऊलीने एखादं पोरग गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं त्याला जपवावं. आणि एखाद्या शावकाराच्या बायकोने जर तिच्या पोटच्या गोळ्याला 2 गुलाबजामसाठी थोबाडीत मारले, खरं सांगा माया हो, तुम्ही जेवण करसाल का त्या पाटलींच्या घरी? तुम्ही म्हणसाल अंगठी आली तुझ्या चुलीत, आणि तिची साडी ना, ती साडीला पेटवून त्याच्यावर शेकत बस, तुझी साडी नको. आणि त्या चांदीच्या ताटाला सुद्धा लात मारसाल, म्हणसाल बाई गजानन बाबाला नवस करून मला 12 वर्षानंतर सोन्यासारखं लेकरू झालंय, आणि तू 2 गुलाबजामसाठी माझ्या लेकराला मारते. ती माय माऊली तिथं जेवणार? अहो सक्की तर नाही, सावतर सुद्धा जेवणार नाही. बरोबर आहे का नाही? याच्या उलट दुसरं उदाहरण घ्या. पाटलीनबाईने शावकारने जेवण ठेवलं, आणि जेवण ठेवत असताना एक माय माऊली जेवायला निघाली, आणि सोन्यासारखं एक आपलं 5-6 वर्षाचं लेकरू घेऊन गेले. आता ते लेकरू पाहिल्यानंतर त्या शावकाराच्या बायकोने सुवासनीचे पाय नाही धुतले, त्यांना चहा नाही दिला, पाणी नाही दिलं, त्यांना बसा नाही म्हणली. जसं त्या बाईच्या हातातलं पोरग पाहिलं तसं त्या पोराला जवळ घेतलं, त्याच्या 2-3 पप्प्या घेतल्या, त्याला आपल्या मांडीवर बसवलं, आणि गुलाबजामच्या टोपल्यातले 2 गुलाबजाम एका वाटीत काढले, एक छोटासा चमचा घेतला, आणि त्या चमच्यानं त्या लेकराला गुलाबजाम खाऊ घातले. 2 गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्या पोराचं पोट भरलं. मला 1-2 उदाहरणं सांगितली मी तुम्हाला. पहिलं एक सांगितलं आणि आता एक सांगितलं. अहो 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखादं लेकरू गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं जपावं, आणि त्या लेकराला जर एखाद्या माय माऊलीने एवढं प्रेमानं जवळ घेतलं, त्याच्या पप्प्या घेतल्या, त्याला हातानं गुलाबजाम खाऊ घातले, आता त्या बाईला जेवायची गरज राहिली का हो? नाही. जसं लेकरू जेवल्यानंतर आई तृप्त होते, हा संसार आहे, तसं साधूचा उत्सव केल्यानंतर देव तृप्त होतो, हा परमार्थ आहे. म्हणून तुका म्हणे देवा आणि त्यांची केली. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात, पारखेडकर मंडळी. पहाडशिंग बाबाचा उत्सव एवढ्या थाटामाटात तुम्ही सर्व मंडळी करत आहात. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर फक्त 15 टोप्या सापडतील, बाकी सगळे बोडखे महाराज. बोडके म्हणजे तरुण आहे, बोडके म्हणजे बघा ना किती छोटे छोटे मुलं. पहा तिथं माझ्या त्या आई बहिणी छोट्या छोट्या मुली किती सुंदर टाळकरी. खरं सांगू का, असाच जर सर्व वर्ग माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला, असा सर्व तरुण जर माझ्या वारकरी संप्रदायाच्या जवळ आला, तर पहाडशिंग बाबाच्या पुण्यतिथीला मी तुम्हाला आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय. मी सकाळी ज्या ठिकाणी कीर्तन केलं देवा, तिथं 25,000 लोक पारायणाला बसले होते. किती? 25,000 लोक पारायणाला होते. सकाळी कमीत कमी माझ्या कीर्तनाला 40,000 लोक असतील. किती? 40,000. आणि त्या कार्यक्रमाचं वैभव सांगतो, त्या कार्यक्रमात पावती बुक नव्हतं, पावती बुक मुक्त, पाकिट मुक्त आणि प्लॅस्टिक मुक्त. म्हणजे कीर्तन करायला पाकिट नाहीये. माझं तर पार खेडगाव भाग्यवान आहे. कीर्तनाच्या अगोदरच आमच्या एकनाथ राहून देऊन टाकले. वा असे माणसं पाहिजेत, म्हणजे कीर्तन पडो रंगो, काय घेणे. बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष देऊ. विशेष आहे
वर्गणी द्यायची नाही आणि पैसे मागायचे नाहीये. अरे भगवंताला फक्त 56 प्रकारचा भोग आहे. थोडा विको कमी करायचा. भगवंताला किती प्रकारचा भोग आहे? 56 प्रकारचा भोग. पण आज मी तिथं जाऊन पाहिलं, ज्ञानेश्वरीच्या पूजनाला कमीत कमी 700 पदार्थ जेवण्याचे होते. किती? 700 मिष्टान्न होते. 700 प्रकारचे मिष्टान्न, जे मिष्टान्न कधी पाहिलेच नाही आम्ही. असे मिष्टान्न आहे. अशी बी सोहळे या महाराष्ट्रात होतात. मी खरं सांगू का, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं वैभव खूप मोठं आहे हो. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. अरे तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. तुमच्या लेकरांना फक्त वर्षातून एकदा दिवाळी आहे. आम्ही ज्ञानोबरायचे तुकोबरायचे लेकर एवढे भाग्यवान आहे. आम्ही ज्या गावाला जाऊ त्या गावाला दिवाळी महाराज. अरे जिथं जाईल तिथं 5-5, 10-10 हजाराचे फटाके, जिथं जाईल तिथं हाराच्या फुलाचे महाराज काय आहे, रस्ते आहे. हे उपकार जर कोणाचे असेल तर फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. म्हणून तर महाराज सांगतात ना, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची वैभव म्हणून सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागो एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला सार आणि असार विचार करायला सांगतात. बसणारे मंडळी, मानवी देहाची इति कर्तव्यता काय मनुष्य विसरून गेलेला आहे. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बसणारे मंडळी, मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. फक्त मनुष्य धावपळ करतोय. एक साधक तुकोबरायकडे गेला. बाबा, ओ बाबा, तुकोबराय आम्हाला विचार करायला लावतात, आम्ही अविचारी लोक आहोत का? नाही ना गड्यानो. आज एवढं सुंदर पारखेडकर मंडळी, तुम्ही एवढं गोड नियोजन केलंय. सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर तिथ्य करता. एवढे सुंदर गुणीजन आहे, एवढी सुंदर माईक सिस्टीम आहे, एवढं सुंदर यूट्यूब चॅनल, सगळं काही जे नियोजन केलं हे विचाराने केलं का अविचाराने केलं? विचारानेच केलंय महाराज. आपण सर्व शेतकरी बांधव आहोत. एवढी सुंदर शेती पिकवतो. पोराला MBBS करतोय, मुलीला MD करतोय, मुलाला इंजिनियर करतोय, पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर करतो. हे विचाराने करतो का विचाराने? विचारानेच करतो. एवढे सुंदर घरं बांधले, एवढं सुंदर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर माणसाचं रक्त गरम होईल एवढा सुंदर पुतळा आहे. धर्मवीर संभाजी राजांचा पुतळा पाहिल्यानंतर माणसाला बरं वाटतंय. मग एवढं जे सुंदर नियोजन करता हे विचाराने करता का विचाराने? मग महाराज, एवढे जर आम्ही विचारवंत आहोत तर तुकोबरायचा आग्रह का आहे आम्हाला विचार करा म्हणून? हे बघा, तुम्ही विचार करत नाही, मी विचार करत नाही असा तुकोबरायचा आरोप नाहीये. पण विचार संसाराविषयी करतो. परमार्थाविषयी सर्व मंडळी झोपलेले, आणि जे परमार्थाविषयी झोपलेले अशा सर्व लोकांना साधू संतांनी जागृत करण्याचं काम केलं. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे, भरून राहू नाशिवंत देह,
जाणार बसणारी मंडळी, या संसार रूपी अंधकार अज्ञानारूपी या संसारामध्ये किती दिवस झोपणार आहात? सर्व साधू संतांनी जागा केलंय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या, आता जागा रे भाई नो जागा. अजून तिसरं प्रमाण घ्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. बसणारे मंडळी, आता जागा रे भाई नो जागा. 3 शेवटचं प्रमाण. मज निरंतर जागवी. सांगतात मज निरंतर जागविती. रात्रंदिवस तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न करतात. का हो बाबा, आम्ही काही झोपलेले का? झोपलेले नाही हो महाराज. आपण तर एवढे जागृत आहे की 2029च्या आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून सुरू केलेली आहे. जिल्हा परिषदच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या, पंचायत समितीच्या तारखी अजून डिक्लेअर व्हायच्या, तरी लोकांनी भेटीगाठी सुरू केल्या. अरे पोरगी जन्माला आल्यानंतर शाळेत नंतर टाकतो तिला, पहिलं तिची पॉलिसी काढतो माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. मग महाराज सगळ्या गोष्टीची तयारी करताय, इलेक्शनची तयारी करताय, निवडून येण्याची तयारी करता, घर कसं बांधायची याची तयारी करता, शेती कशी पिकवायची याची तयारी करता. मग इथं बसणारे सर्व मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. तुम्ही मरणारे मी मरणारे याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी आहे? अहो मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी करायची. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृधा सास ना खोय, ना जानीस श्वास की आवन होय ना होय. काय झालंय? सगळ्या गोष्टी आठवते माणसाला, फक्त माणूस मरणार या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. ज्या दिवशी तुम्ही मरणार हे तुम्हाला आठवल ना, त्या दिवसापासून तुम्ही परमार्थाला लागल्याशिवाय राहणार. आणि उपकार माना, करोनाच्या नंतर आपण सगळी मंडळी जिवंत आहे असं समजा. उर्वरित आयुष्य माझ्या भगवंताने तुम्हाला गोल्डन आयुष्य बोनस दिलंय तुम्हाला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी. तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. कोरोनाच्या नंतर आम्हा कीर्तनकार लोकांना, परमार्थ करणाऱ्या भागवताचार्यांना, रामायणाचार्य लोकांना असं वाटत होतं कोरोना झाल्यानंतर लोक परमार्थिक होतील, लोक देवदेव करतील, गळ्यामध्ये माळ घालतील. असं अजिबात झालं नाही. उलट कोरोनाच्या नंतर लोक जास्त बिघडले हो. लोकांना माहिती आता कोणता रोग कधी येऊ शकतो. खाऊन घ्या, पिऊन घ्या. खाणाऱ्या पिणाऱ्यांची संख्या वाढली. मग बसणारी मंडळी, खाऊनही तुम्हाला मरणाचे, पिऊन जर तुम्हाला मरण आहे, तर एवढा सुंदर निर्दय प्राप्त झाला, याचं सार्थक माणसाने का करू नये? अरे औट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, भज मन नारायण, भज मन नारायण. बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नरदे जगाच्या मालकाने दिला. उपकार माना. इथं जेवढे काही मंडळी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, काय माझा देव हुशार आहे हो. देवासारखा हुशार माणूस या जगामध्ये कोणताच नाहीये.
आयफोनवाल्याने किती जरी चांगला मोबाईल निर्माण केला, सॅमसंगवाल्याने किती जरी चांगला मोबाईल काढला, तर दुसऱ्या कंपनीवाले त्याची डमी करतात आणि करतात. या मोबाईलची डमी कोणाला करता येत नाही. डोळ्याच्या ठिकाणी डोळे, नाकाच्या ठिकाणी नाक, होठाच्या ठिकाणी होठ, दाताच्या ठिकाणी दात, कानाच्या ठिकाणी कान. बघा ना तुम्ही, एकाचं नाक एकासारखं नाही, अनेकाचं नाक एकासारखं नाही. प्रत्येकाची हेअरस्टाईल वेगळी, प्रत्येकाचे डोळे वेगळे, प्रत्येकाचे दात वेगळे, प्रत्येकाचं नाक वेगळं, प्रत्येकाचे कान वेगळे. पारखेडकर, आपण जर सगळे सारखे असतो तर किती प्रॉब्लेम झाला असता. प्रॉब्लेम नसता झाला. कीर्तनाला येत असताना गळ्यामध्ये पाठी टाकावं लागली ती MH 28, MH 29, MH 30. बरोबर आहे का नाही? कठीण झालं असतं ना. माझ्यासारख्या गरिबाने कीर्तन केलं असतं, नारळ घेऊन दुसराच गेला असता, कठीण ताळा झाला असता मला. बरोबर आहे का नाही? बँकेत पैसे एकान जमा केले असते, विड्रॉल करून दुसराच निघून गेला असता. मग तुम्ही विचार करा ना, देवाचं गणित खूप सुंदर आहे महाराज. देवासारखा हुशार कोणीच नाही बसणारे मायबाप. एवढा सुंदर नर्दे आहे ना तुम्हाला. अरे कधीतरी शेगावला गेल्यानंतर तिथं जे काही रस्त्यावर बसलेले, एअरपोर्टवर प्लॅटफॉर्मवर जे बसणारे काही आंधळे पांगळे असतात ना, त्यांच्याकडे पाहून मनातल्या मनात विचार करा, अरे याला पाय नाहीये, याला हात नाहीये. देवान मला 2 हात चांगले दिले, मग ह्या हाताचं भूषण काय? हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या, जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. कंठस्य भूषणम, कंठाचं भूषण काय? भगवंताचं भजन. अरे इंद्रिय चांगले तोपर्यंत भगवंताचं भजन करा. यातलं एक जरी इंद्रिय निकामी झालं तरी ते बाजारात भेटत. किती जरी महागडा कंपनीचा मोबाईल असू द्या, त्याचं सॉफ्टवेअर खराब झालं तर ते बाजारात भेटतं. पण हा मोबाईल असा आहे, या मोबाईलचं कोणतंही सॉफ्टवेअर बाजारात भेटत. अरे 50-50 कोटी रुपये द्यायला तयार आहे लोक. किडनी मॅच होत नाहीये. किडनी भेटली तरी ती मॅच होत नाहीये. इथं बसणाऱ्या कोणत्याही माणसाला मी 50 लाख रुपये देतो, तुम्ही तुमचा डोळा द्या. देसाल का हो महाराज? तुमच्या एका डोळ्याची किंमत जर 50 लाख आहे तर 2 तुम्हाला फुकट दिले, किती पैसे झाले? 1 कोटी. 1 कोटीचे तो नुसते डोळे महाराज तुमचे. बाकीच्या शरीराची किंमत जर करायला गेलो तर आपल्याकडून होणार नाहीये. मग खरं सांगू का, आहे तोपर्यंत करून घ्या. यातला एका जरी इंद्रियानं राजीनामा दिला ना महाराज, खूप कठीण होतं. मी तर नेहमी देवाला सांगतो, देवा सगळे इंद्रिय निकामी झाले तरी चालते, पण कानपूर लाईन बंद होता कामा. अहो हे जर कानपूर लाईन बंद झाली ना, एवढं कठीण आहे. आपण एखाद्याला म्हणावं चला कीर्तनाला, ते म्हणतो हो झालं जेवण. किती अवमेळ आहे महाराज. बरोबर आहे का नाही? माझे गुरुजी मला नाही, बैस खाली, खाली बैस ना, बैस खाली. ह्या मोबाईलचं असं पिसं झालंय महाराज, कंटाळा आलाय माझ्या मोबाईलचा. आता मी प्रत्यक्षात उभा आहे ना तुमच्या समोर, माझ्याकडे पाहून घ्या की मोबाईल मध्ये काय. मी गेल्यानंतर आहेच ना युट्यूबवर, असं समोर पाहून घ्या की. या मोबाईल मुळे लोक येडे झाले महाराज. लोक पैसा नसले तर जगू शकतात. बिना जेवणाचा माणूस 1 महिनाभर जगू शकतो. पण भारत सरकारनं जर 15 दिवस नेट बंद केलं ना महाराज, तर केळकर डॉक्टरला पेशंट ठेवा कुठं, हा मोठा प्रश्न होईल. मोबाईल शिवाय माणसं जगू शकत नाही. माझे गुरुजी मला नेहमी उदाहरण सांगायचे. एका माणसाची कानपूर लाईन बंद झाली. एक धनगर समाजाचा माणूस होता, खूप चांगला माणूस होता, आणि मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला. सायंकाळची वेळ होती, भूक लागली, उन्हाळ्याचे दिवस होते. एका मेंढीचं दूध काढलं, ते गरम केलं, भगुन्यामध्ये थोडी साखर टाकली, 2 ग्लास दूध पिलं, एका आंब्याच्या झाडाखाली झोपला. आता गार सावली असल्यामुळं अशी बडबड ना करतो, एवढी गार सावली होती. 2 ग्लास दूध पिल्यानंतर त्याला गार झोप लागते. बघता बघता सायंकाळचे 8 झाले, पण याला जाग येत नाहीये. 100-200 मेंढ्या होत्या, चरत चरत निघून गेल्या. हरडायला लागला, मेंढ्या कुठे गेल्या, मेंढ्या कुठे गेल्या, मेंढ्या कुठे गेल्या. कानपूर लाईन बंद झाल्यानंतर कशी फजित होती तुम्हाला सांगतोय. काय करावं, कसं करावं याने विचार केला. रात्रीचे 9 वाजले. रात्री तर काही मेंढ्या सापडणार नाही, आपण सकाळी मेंढ्याच्या शोधार्थ निघू. सकाळी 5ला उठला आणि भेटेल त्याला विचारत होता, का हो दादा, ओ दादा तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का हो, सांगा ना. त्या मेंढ्यावरच माझा संसार आहे, माझ्या पोरीचे लग्न आहे. एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता, हिवाळ्याचे दिवस होते. त्याने विचारलं, का हो दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का. पूर्वी ज्वारी राखण्यासाठी गोफण राहायची. गोफण कळते तुम्हाला, ते दगड पक्षी हाणण्यासाठी गोफण राहायची. त्यानं दक्षिण दिशेला गोफण फिरवली, हा दक्षिण दिशेला गेला आणि मेंढ्या सापडल्या. धनगर समाजाचा माणूस माळकरी होता, इमानदार होता. तो आला आणि तो म्हणला, दादा खूप उपकार आहे हो तुमचे, तुमच्यामुळे माझ्या 200 मेंढ्या सापडल्या. माझ्या मेंढीमध्ये एक सर्वात सुंदर मेंढी, तिची किंमत 50,000 रुपये, ती मेंढी मी तुम्हाला बक्षीस देतोय. आता जो ज्वारी राखणारा होता तो 70% बाहेर होता, श्रीराम भाऊ.
हा म्हणायचा मेंढी तुला बक्षीस देतो, तो म्हणायचा मी तुझी मेंढी मोडली नाही. किती मोठा का अवघड कार्यक्रम. हा म्हणायचा बाबा तुझ्यामुळं माझ्या 200 मेंढ्या सापडल्या. हा म्हणायचा मी मेंढी बक्षीस देतो, तो म्हणायचा मी तुझी मेंढी मोडली नाहीये. दोघांचा वाद चालू होता. एक सदग्रस्त घोड्याहून चालले होते. त्यांनी आवाज दिला, ओ दादा इकडे या. आणि तो घोड्यावाला सदग्रस्त त्यांच्याकडे गेल्यावर धनगराने हात जोडले, हो मी माळकरी माणूस आहे, हो संप्रदायाचा माणूस आहे. या सोन्यासारख्या माणसानं, देव माणसाने माझ्या 200 मेंढ्या सापडून दिल्या. त्याच्यामुळे माझ्या मेंढ्यातली सर्वात सुंदर मेंढी जिची किंमत 50,000 रुपये मी याला भेट देतोय. तो म्हणला माऊली मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मग या गरीबाची मेंढी मोडली नाही. ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं ते घोडं 90% बैर होतं. ते म्हणे हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघायला देणार नाही. किती मोठा ताण महाराज. आता कसं करायचं, काय करायचं. पूर्वी असं होतं, पूर्वी गावात पोलीस पाटील नव्हते. पूर्वी गावात तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, पोलीस पाटील होते, जुने म्हातारे होते. हा धनगर समाजाचा माणूस म्हणे चला पोलीस पाटलाकडे. आता पोलीस पाटलांनी पहिला चोक उद्योग करून ठेवला होता. पोलीस पाटलाला 2 बायका होत्या आणि दोघीचे काहीतरी भांडणं झाल्यामुळं दोघी अशा हाणल्या माणसाला दिल्या घराच्या बाहेर काढून. आणि पोलीस पाटील दारातच बसला होता. सगळं गाव म्हणायचं पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणे नाही. पोलीस पाटलाला लोक म्हणायचे पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणायचे नाही. तितक्यात हे 3 जण तिथं गेले. पाटील हो पाटील 200 मेंढ्या या देव माणसानं सापडून दिल्या, त्याबद्दल त्यांना एक 50,000ची मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला पाटील तुमचं माझं घर जवळ आहे हो, मी जीवनात कधी कोणाला शब्द बोललो नाही, मी या धनगराची मेंढी कशाला मोडू. ते 3रं म्हणलं पाटील तुम्हाला तर माहिती आहे आम्ही खानदानी लोक आहे, आमच्या खानदानापासून घोडे वागवायची सवय, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी या दोघायला देणार नाही. ज्या पाटलाला हे घरानं सांगत होते तो पाटील डायरेक्ट 140% बाहेर होता महाराज. तो पाटील एका वाक्यात म्हणला अख्खा खामगाव तालुका जरी माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, देवानं फक्त तुमची कानपूर लाईन बंद केली. कोणती लाईन बंद केली? फक्त कोणती लाईन बंद केली? नुसतं कानपूर लाईन बंद केली तर एवढी फजिती आहे. ज्या ज्या माणसाला पॅरेलिसचा झटका आला ना त्याच्याजवळ 5 मिनिटं जाऊन बसा आणि त्याला विचारा कसं आहे शरीराचं दुःख. मग एवढे चांगले हातपाय दिले ना महाराज सांगतात, जव हे सकळ सीता सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको, जव हे काळ असे दुरी ठेला. बसणारी मंडळी, जोपर्यंत काळाची झडप तुमच्यावर पडत नाही ना तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना फोय, ना जाने श्वास की आवन होय न होय.
प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. जगद्गुरु तुकोबरांनी ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहिलं, लोक जन्माला येतात, विवाह होतात, वृद्ध होतात, लोकांचं जीवन संपून टाकतात, लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, ए बाबांनो, एवढा अनमोल किमतीचा नर तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, मग मी तुम्हाला सांगतोय सार आसार याचा विचार करा आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. अभंगाचं पहिलं सारा सार विचार करा मोठा मोठी, सारा सार विचार करा मोठा मोठी. सांगतात, लक्ष द्या. सारासार विचार, सार आणि आसार या गोष्टीचा विचार करा. आता सार म्हणजे काय ना आसार म्हणजे काय, एका वाक्यात सांगू का तुम्हाला? देव सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसार आहे. देवाला सोडून कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे महाराज. देवाला सोडून तुमचं भजन असेल ते सुद्धा आसार आहे. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलंय, तो सांगतो पहा. सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर सो स्वाद कहा, पुनिताल मजीरा बजाती फिरे. आवाज कमी करे. मीरा मतवारिस चाह कहा, सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे कीर्तनात हे, गाणारे कथेत हे, गाणारे रामायणात हे. पण आपण जे गातोय ते लोकांनी प्रेम करावं म्हणून, आपण जे गातोय तो लोकांनी पैसे द्यावं म्हणून. गायक म्हणून हजारो महाराष्ट्रात असतील, पण गायक म्हणून फक्त सुरदाजीचंच नाव घेतलं जातं गड्यांनो. एक उदाहरण सांगू तुम्हाला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता, नुसता नाचत नव्हता. नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले कबीर. अरे काय भाग्यवान असतील नामदेवराय की ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक नाचत होता. आम्ही तर एवढे अभागी कीर्तनकार आहोत की आमच्या काल्याच्या कीर्तनात सुद्धा लोक झोपतात महाराज. माझी या सत्यवादाचे वाची. मी आता भागवत कथा थोड्या कमी केल्या. एका ठिकाणी माझी भागवत कथा चालू होती.
एक 60-65 वर्षाची म्हातारी आली. कथा संपल्यानंतर माझ्या गालावून हात फिरवला. म्हणे भाऊ पुरुषोत्तम किती गोड कथा करतो माय. आपल्या तिकडे त्या जुन्या म्हाताऱ्या गालावून हात फिरवायची परंपरा आहे. मला एवढं बरं वाटलं. मी त्या म्हातारीचं दर्शन घेतलं. मला आई खरंच तुला माझी कथा आवडली का रे? ती म्हातारी म्हणे पुरुषो तुझ्यासारखा कथाकार मी महाराष्ट्रात दुसरा पाहिलाच नाही म्हणे. मग तर माझी छाती मोदी साहेबापेक्षा 2 फूट जास्त झाली. 57, 58, 59 झाली डायरेक्ट. मी म्हटलं माझ्या आईनं सुद्धा माझं एवढं कधी वर्णन केलं नाही. मग मी हळूच त्या म्हातारीला म्हणलं आई काय आवडलं का तुला माझ्या कथेतलं? ती म्हणे भाऊ मी का काही शाळेत गेले का मला काही 1 2 3 जमतं का क ख ग वगैरे जमतं, पण खरं सांगू का पुरुषोत्तम तुझा आवाज लय गोड आहे. मला खूप तुझी कथा आवडली. मी परत विचारलं म्हातारी खरं सांग ना का तुला माझ्या कथेतलं काय आवडलं? ती म्हणे भाऊ मला काहीच कळत नाही, पण तुझ्यासारखी कथा महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत. मग तर परत मला वाटलं नेमकं काय आवडलं असेल बा कथेतलं. मी परत म्हातारीचं दर्शन घेतलं. म्हणलं म्हातारे खरं सांग की ग माझ्या कथेतलं काय आवडलं? ती म्हणे भाऊ काय आवडायचं, घरी झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही, आणि तुझ्या कथेत मी पहिल्यापासून तर आरतीपर्यंत नुसता गोरते. म्हणे वा आपलं नाही दादा हे. सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर स्वाद कहा, पुनी ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चहा कहा. कथा करणाऱ्या माझ्या आई बहिणी, भागवत करणाऱ्या, शिवमहापुराण करणाऱ्या, रामायण करणाऱ्या हजारो महिला या महाराष्ट्रामध्ये आहे, पण मीराबाई फक्त एकच आहे महाराज. हो मैं तो दीवानी बनी. थोडा आवाज कमी करणार दादा. श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिरों पे बैठ कर अपने लेकरांसाठी एकदा टाळी वाजववर प्रमाण. ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरिहर संग में लागूगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. पुनी ताल मदीरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चाह कहा. सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण जी मर्यादा तुलसीदासजीने वापरली तशी दुसऱ्याला जमली. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण तो काढण्यासाठी आता भक्त परला शिल्लक राहिलेले नाही. म्हणून बसणारे मंडळी सार फक्त भगवान परमात्मा आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सत्य साच खरे नाम विठोबाचे फलकट तो संसार आणि ते सार
सार फक्त भगवान परमात्मा आहे आणि आसार संसार आहे. मग आसार संसाराविषयी प्रयत्न करू नका, आसार संसाराचा विचार करू नका. काय विचार करतात लोक, त्या विचाराने तर फायदा होतच नाही, पण हानी झाल्याशिवाय मात्र राहत नाही. एक मनुष्य दररोज शेताच्या आपल्या दारात बसायचा आणि घरासमोरून काही म्हशी जात होत्या. हा बसल्या बसल्या विचार करायचा, म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं कधी अडकल्यावर कसं होईल. हा विचार आहे का महाराज? बरं, हा विचार त्याने 1 महिना नाही केला, डायरेक्ट चातुर्मास 4 महिने विचार केला. आणि हा 1 दिवस म्हटला, किती दिवस नसता विचारच करायचा, थोडं प्रॅक्टिकली केलं पाहिजे ना. सकाळी सकाळी म्हशी दारासमोरून जात असताना यानं जशी उडी घेतली तशी त्या म्हशीच्या शिंगामध्ये याचं डोकं बसलं. आता ती म्हैस म्हणजे ती का काही गावरान गाय आहे का काय, बिनडोक प्राणी तो. जशी म्हैस उधळली माणसाल्याचे कपडे फाटले, अंगाचं रक्त निघायला लागलं. काही जाणकार लोक म्हणी, का बे तुका पागल आहे का बे, काही तुला अक्कल बिक्कल आहे का नाही बे, थोडा तर विचार करायचा उडी मारताना. हा म्हणी 1-2 दिवस विचार नाही केला. महाराज सांगतात, असा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मस्वरूपाचा विचार करून भगवंत स्वरूपाला प्राप्त व्हा. क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे काय, भगवंताच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायची अजिबात असं नाही. या भगवंताच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि असं जर केलं तर फायदा काय, अभंगाचं दुसरं चरण. कंठात धारण केल्यानंतर फायदा काय आहे, तयाच्या चिंतने विकू कमी करतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. बसणारी मंडळी, हा संसार रूपी समुद्र सुद्धा त्याच्यात तुम्ही चिंतनाने तरल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंताच्या चिंतनाने कोणाकोणाचा उद्धार झाला. शबरी अहिल्या गणिका नारी, सबही तूने पार लगाई, सबही तूने पार लगाई. बसणारी मंडळी, भगवंताच्या चिंतनाने कोणाकोणाचा उद्धार झाला. अरे आपण का वाल्ह्या कोळ्यासारखं एवढं पाप करू शकतो का रे? काय पाप होणार आहे आपल्याकडून? काहीच पाप होऊ शकत नाही. वाल्ह्या कोळी एवढा मोठा पापी होता की माणूस मेला की दगड उचलायचा राजनात टाकायच्या. असे 7 राजनं भरले होते मायावर. किती? 7 राजनं. आपल्याकडून माणसं मारणं होईल? अरे लग्न होऊन 15-15 वर्ष झाले, बायकोच्या थोबाडीत मारणं झाली नाही अजून आपल्याला. आणि तिनं मारल्या 2-3 तो भाग वेगळा. आपण नाही मारू शकत महाराज. मग साधं माणसं मारणं आपल्याकडून होणार नाही, बाकीचं पाप काय होणार आहे? एक सांगू का, एक तर तुम्ही वाल्ह्या कोळ्या इतकं पाप करा गड्यानो,
नाही तर शबरीसारखं पुण्य करा. तुम्हाला काय जमतं? तुम्ही पुण्य एवढं करा, पुण्य एवढं करा, पुण्य एवढं करा, एवढं पुण्य करा की तुम्हाला भेटायला सुद्धा रामाला पाहिजेत. पण मला माहिती आहे शबरीसारखं पुण्य होणार नाही. तुम्हाला सबसिडी देतो मी. तुम्ही एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा गड्यानो की तुम्हाला मारायला सुद्धा रामच आला पाहिजे. तुम्हाला रावणासारखं पाप होणार नाही आणि शबरीसारखं पुण्य होणार नाही. तुमचं माझं असं झालं, धोबिका कुत्ताना घरकाना घाट का. परमार्थ करायला जाऊ तर चित्त नाही आणि संसार करायला जाऊ तर वित्त नाही. आपलं तुका म्हणे त्याला दोहीकडे धक्का, काहीच फायदा नाही. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा. अरे भगवंताच्या नामावर विश्वास ठेवल्यानंतर निश्चित तुमची संसार रूपी नौका माझा जगाचा मालक पैल तिरा नेईल. मी दररोज कीर्तनातून एक माझं आवडतं उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली गाड्यांनो. त्याला अकोल्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं. जुनं म्हातारं होतं, गळ्यात माळ होती. ते 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर म्हातारं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं. डॉक्टरही माळकरी होता. डॉक्टर त्या म्हाताऱ्याकडे गेला, बाबा हो बाबा, ते 25 लाख रुपये तुम्हाला जर थोडे जास्त वाटत आले त्यातले मी 10-12 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती तुम्ही रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगता, ए डॉक्टर, खामगाव अकोले 6 नंबर हायवेवर माझी 200 एकर जमीन आहे रे आणि 1 एकर जमीन माझी 50 लाख रुपये एकरान चालली. तू जर 50 लाख रुपये बिल काढला असताना डॉक्टर तर 2 मिनिटात मी चेक तुझ्या तोंडावर फेकला असता. एवढा श्रीमंत माणूस आहे. डॉक्टरलाही आश्चर्याचा धक्का बसला. बाबा एवढी जर प्रॉपर्टी तुमच्याकडे, एवढा जर पैसा तुमच्याकडे, तर मग ते 25 लाख रुपयाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता म्हाताऱ्याने डोळे पुसले आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर फक्त 4 तास ICU मध्ये माझं शरीर ठेवलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत देवाला मला सुखरूप ठेवलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनात. लाईट बिल मी नाही भरलं तर मीटर कट होतं. हा MSEBचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो. हा ग्रामपंचायतचा GR आहे. बरोबर सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कधी तुम्हाला लाईट बिल पाठवलं का? अरे मग ज्या गोष्टी देवाने दिल्या त्याच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजेत ना. तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करा. निश्चित तुटे भव रोग संचित क्रियामान भोग नामघेता वाया गेला आणि ऐसा कोणी ऐकेला. नामाची ताकद किती आहे महाराज सांगतात. नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे रे नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला आजा मेळी पापरासी तोही नेला. अरे आजा मेळाला नेण्यासाठी यम आलन पोरग खेळतय म्हणून आवाज आला, ए नारायणा
धाव. आवाज पोराला दिलता का देवाला दिलता हो? आवाज पोराला दिला होता, पण पोराला आवाज दिल्यानंतर जगाचा मालक धावत आला. अरे देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, माझे गुरुजी सांगतात, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे, आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर, आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर, रडत रडत खा गोडच आहे, झोपीत खा गोडच आहे, आणि हसत हसत खा पेढा कसा आहे. जुने लोक म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. मग गाईचं शेण जर खाली पडलं ते माती घेऊन उठत असेल, माझ्या देवाचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही. विश्वास ठेवा माझ्या पांडुरंगावर. तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी. अरे महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार लोक आहे ना गड्यानो, महाराष्ट्रातले कीर्तनकार लोक जेवढा प्रवास करतात तेवढा महाराष्ट्रातलं नाही भारतातलं कोणतंच ट्रान्सपोर्ट सुद्धा प्रवास करत नाहीये महाराज. 24 तास गाडी थे, गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी तरी गाडी, आणि गाडी चौक गाडी. फक्त कीर्तनात तेवढे 2 तास उठतो तेवढंच, नाही तर अख्खं आयुष्य गाडीत गेलो. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता. आम्ही जेवण झालं, जेवायला बसल्यानंतर ते खासदार मला म्हणे, महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 राज्यात कीर्तन करता, कधी घाबरत नाही, कधी तुमच्या गाडीला अपघात होत नाही, कधी थकत नाही, याचं कारण काय हो? मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. म्हणलं, साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर माझा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही, मग गाडी कोण चालवतं? मी खासदार साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात माझा पांडुरंग करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्ही विश्वास ठेवा गड्यांनो. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव शंदू विठोबार. सर्वांनी वा वा वा. आज पहिला दिवस आहे ना. पाठीमागचे सगळे मंडळी, तुम्ही हा सगळे मला जरी दिसत नसेल तरी पहाड सिंग बाबांना सर्व दिसतंय बरं. मला चुकवलं तरी चाल, पण त्यांना चुकू नका. केले सर्वांनी हातवर. हे तू तू काय जवाई काय आमचं तर के हातवर केले सर्वांनी. 2 मिनिटं सर्वांनी एक टाळी एक बोल, फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमाग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय
रामचंद्र भगवान की पहिला दिवस आहे ना आजचा प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम जय श्रीराम जय जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरियाची नेम अहरणेशी तुका मने कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवशुंद अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मी नेहमी आवर्जून कीर्तना सांगत असतो. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व पारखेडकर मंडळी, तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. पहिल्या दिवस तुमचा ग्राउंड फुल झालं म्हणजे हा इतिहास आहे बरं एकनाथ पाटील तुमचा. एकदा तुम्हीच तुमच्यासाठी प्रेमानं टाळी वाजवा सर्वजण. नाही तर काही काही सप्ते पाहिले महाराज माणसं फक्त 7, 5, 3 दशकांचा सगळे झोपलेले, पण इथं सगळे टवटवीत गुलाबाचे फुलं म्हणण्यापेक्षा सगळे सूर्यफुलाचे फुलं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? अगदी टवटवीत आहे. तरुण वर्गाची संख्या खूप जास्त आहे. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण, धर्मवीर संभाजीराजांचे वारसदार आहोत. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. सर्वांनी एकत्रित या. पोरांनो, या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, बांगलादेशपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल पोरांनो, तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून माझी तरुण पोरांना विनंती आहे, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन नका करू पोराव. तुम्ही व्यसन करायला लागले त्याच्यामुळे तुमचे लग्न सुद्धा होईना. प्रत्येक गावात 5-5 पोरं पडू नये. काळजी करू नका गड्यानो. तुमचा जिल्हा बुलढाणाचे ना? हा, मी तुमच्या जिल्ह्याचा आहे, काळजी करू नका. फक्त तुम्ही घाटाच्या खाली, मी घाटाच्या वर आहे. 2026 पर्यंत कंट्रोल करा. 27ला महाराष्ट्रात कुंभमेळा आहे. मी माझ्या सो खर्चानं तुम्हाला नाशिकला घेऊन जातो. टेन्शन घेऊ नका, एकदम आनंदात राहा. माझे लग्नाचे स्वप्न पाहू नका. आता मार्च एंडिंग आली तरी तुमचा, आणि एप्रिल गेली, मे गेली की परत अधिक मास आहे. खरं सांगू का, अवघड झालं महाराज. लग्नाची परिस्थितीच कठीण होऊन गेली हो. मी महाराज झाल्यापासून माझ्या या 2 हाताने एखादं काम हाती गेलं आणि ते झालं नाही, मला अजून कळलं. एवढं माझं प्रारब्ध चांगले. मी कोणतंही काम हाती घेऊ दे, ते होणार होणार आणि होणार. पण या 2 हाताने एकनाथ पाटील अजून एक सुद्धा सोयरीक झाली. माझ्या गाडीवर एक बिना लग्नाचा ड्रायव्हर होतो. ते म्हणे, तुझ्या सोबत राहिलो तर मी असंच मरील. ते सोडून गेलं महाराज. कठीण तळा झाला. आणि याला सगळ्यात कारणीभूत जर कोण असतील तर इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी. माया हो, माझी विनंती तुम्हाला, पोरीसाठी मुलगा बघत असताना श्रीमंत नका बघू, तो देखना नका बघू, त्याच्याकडे जमीन किती हे नका पाहू महाराज, त्याच्याकडे प्रॉपर्टी किती हे पाहू नका, तो कोणत्या नोकरीला हेही पाहू नका. माया हो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या पोरीसाठी मुलगा बघत असताना फक्त मुलगा निर्व्यसनी पहा. तुमच्या पोरीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय. म्हणून तरुणांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. व्यसन जीवनामध्ये करू नका. एकत्रित राहा. जसं सप्ताहासाठी एकत्रित आले ना, तसं धर्मासाठी, देशासाठी एकत्रित या. किती सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय तुम्ही. राजांचे पुतळे खूप चांगले बसवता गड्यांनो. राजाच्या जयंत्या खूप चांगल्या करता, पण राजाने जीवनामध्ये जे केलं ते तुम्ही करायला तयार नाहीये. मी तर या मताचा महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या रस्त्याला नाव देण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या उड्डाण पुलाला नाव देण्यापेक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या रस्त्याला, चौकाला नाव देण्यापेक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या रस्त्याने गेले, सावित्रीबाई फुले ज्या रस्त्याने गेल्या, अहिल्याबाई होळकर ज्या रस्त्याने गेल्या, आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या रस्त्याने गेले, त्या रस्त्यानं जा. म्हणजे या क्रांतिकारी लोकांची नावं रस्त्याला द्यायची गरज पडणार नाही. सर्वांनी एकत्रित या देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने
माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागो एवढा गोड कार्यक्रम आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. माझी तब्येत बरोबर नसताना सुद्धा मला महाराजांनी जशी ताकद दिली मी तसं. बसा बसा 2 मिनटं. ओ बसा बसा माऊली बसा. तुम्हाला तुमच्या बायको शपथ बसा खाली बसले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे भगवान महाराज आहेत. संगीत विशारद आमचे सतीश भाई आहेत. आमचे सतीश महाराज पवार आणि सतीश महाराज मेढे या सर्वच गुणीजन महाराज मंडळीसाठी प्रेमाने एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या माईक सिस्टीमवाल्यांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच गायक वादक हे टाळकरी सर्व छोटे छोटे मुलं आपल्या गावातलेच आहे सगळे सगळे गावातील तरुण पोरांसाठी त्या तरुण मुलींसाठी प्रेमाने एकदा मायावर टाळी वाजवा सर्वांनी. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सर्वच लेकरं आहे त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. अगदी सुंदर नियोजन आमच्या एकनाथ पाटलामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी नारदाच्या गादीहून देतो. आज जसे बहुसंख्येने आले इथून पुढं सगळे रथी महारथी कीर्तनकार आहे. बाबा 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 एवढी लिस्ट तुम्हाला कशी भेटली हो? वा वा. ते म्हणतात पहाडशी महाराजांची कृपा. नाही तर हे महाराष्ट्राची सध्या काय आहे ही स्टार मंडळी. मुख्यमंत्र्याची तारीख भेटतील पण हे भेटतील म्हणून काही सांगता येत. अहो एक एक आजोबा आहे ना महाराज. अमृत महाराज जोशी काय, सोपान महाराज काय, अक्रोर महाराज साखरे काय, विशाल महाराज खोले त्यांचा पिंगळा तर अख्ख्या भारतात गेलाय महाराज. बाळू महाराज गिरगावकर आणि चैतन्य महाराज देगलूरकर आणि आमचे वैराग्य मूर्ती वासुदेव महाराज शास्त्री सगळे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे. एक दिवस सुद्धा आपली रजा होता कामा नाहीये. दररोज बहुसंख्येने या. तुम्ही तर याच या तुमच्यासोबत दररोज दोघं घेऊन या. म्हणजे निश्चित आलेल्याही वक्त्याला वाटल. भरपूर ठिकाणी लोक कार्यक्रमाला जातात पण पारखेडकरांसारखं सोहळा कोणाला जमणार नाही असं सगळ्या महाराष्ट्रात SMS गेला पाहिजे. कारण आपली परंपरा काही 2 दिवसाची नाहीये, 2 महिन्याची नाही, 2 वर्षाची नाहीये. 400 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. आणि ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून ही परंपरा अशीच करून घेऊ अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खामगावून आमचे श्रीराम भाऊ सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे देवबाप्पा मामोलवाडीचे देवबाप्पा सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं आहे बुद्धीचे दोष. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करायची. 1 मे ते 8 मे या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एकमेव संत चोखोबराय मंदिर मुक्काम पोस्ट इसरूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. एकनाथ पाटील एकदा या आमचा सोहळा पाहायला नक्की या. 1 मे ते 8 मे पहिल्या दिवशी शिवा महाराज बावस्कर यांचं कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी रामरावजी महाराज ढोक यांचं कीर्तन आहे. तिसऱ्या दिवशी उमेश महाराज दसरथे आहे. चौथ्या दिवशी माऊली पठाडे आहे. 5व्या दिवशी महाराष्ट्राची सुनामी लाट इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे. 6व्या दिवशी सोपान महाराज, 7व्या दिवशी विशाल महाराज खोले. आणि जर तुम्हाला 6 दिवस नाही जमलं तर जागराच्या विशाल महाराजांच्या खोलेच्या कीर्तनाला आणि शेवटच्या दिवशी आमरस खायला या. 30,000 लोकांना शेवटच्या दिवशी आमरस असतो. एकदा बघायला तर या. कसा सुंदर चोखोबरायचा सोहळा आहे. म्हणून पुनश्च एकदा हात जोडून सर्वांना विनंती, निश्चित त्या कार्यक्रमाला या. आपली राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था संस्थान करल अशी मी संस्थांच्या वतीने विनंती करतो. ज्ञानेश्वर